17/7/2025 रोजी शानू रफिक मोहम्मद शेख राहणार विलेपार्ले मुंबई हे मर्क्युरी कार्स कंपनी पिंपरी चिंचवड ताथवडे या ठिकाणी मुंबईवरून स्वतःच्या कारने कामानिमित्त आले, परंतु घरी न पोहोचल्याने घरच्यांनी वाकड येथे मिसिंगची तक्रार दाखल केली। परंतु मिसिंग तक्रार ही संशयास्पद वाटल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4 यांना पुढील तपासाचे आदेश दिले। सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक मयुरेश साळुंके, प्रवीण दळे, मोहम्मद गौस नदाफ, प्रशांत सईद, दिनकर आडे यांनी सदरील तपास चालू केला। पुढील तपास चालू असताना लोलीकंद हद्दीत पेरणे फाटा येथे भीमा नदी पात्रात एका इसमाचं शव मिळून आलं। नातेवाईकांनी मृतदेह ओळखला आणि त्यानुसार खुनाचा गुन्हा वाकड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला। पोलिसांनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरचे तांत्रिक पद्धतीने तपास केला असता संशयित इसम शरद गौतम घरत राहणार विजयनगर काळेवाडी पुणे याला ताब्यात घेतला। सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं मिळाल्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवल्यावर मात्र आरोपीने गुन्हा कबूल केला। आरोपीने आपला साथीदार गिरीधर वाल्मिक रेडे राहणार मोई तालुका खेड याच्या मदतीने मयत शानू रफिक मोहम्मद शेख याला फोन करून ताथवडे येथे बोलावून घेतला। नंतर जेवण व दारू पाजली आणि किरकोळ भांडणावरून मयत इस्मास हाताने मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व नंतर बॉडी मरकळ येथे नेऊन नदीत फेकून दिली, असं तपासात उघडकीस आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।